नमस्कार, मी दादासाहेब ढाकणे. आपण पाहत आहात राजकीय, शैक्षणिक व सामाजिक घडामोडींचा आढावा घेणारे महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल. महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाहूया आजची एक विशेष बातमी. शेतकरी कामगार पक्ष रिपाई कवाडेकर व मित्र पक्षाचे आपल्या महाआघाडीचे उमेदवार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्त केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील केज विधानसभा मतदारसंघातल्या बूथ प्रमुखांच्या या मेळाव्याला प्रमुख उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, व्यासपीठाची क्षमा मागतो कारण वेळ कमी आहे. 10च्या आत सभा संपवायची असल्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ या मेळाव्याला उपस्थित केज विधानसभा मतदारसंघातील सर्व गावातील सर्व प्रमुख पक्षाचे माजी सहकारी सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय धनंजय मुंडे साहेब आणि ही सभा मेळावा सोनवणे यांचा अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी तरी सर्व बाहेर जमलेल्या परवा दिवशी आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माननीय बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली आणि कालपासून आष्टी, पाटोदा, माजलगाव आणि केज या 3 विधानसभा मतदारसंघातले बूथ मेळावे आपण या ठिकाणी संपवतो. आज तुमच्या सर्वांकडे पाहिलं आणि मागच्या 6 सभेचा मेळाव्याचा इतिवृत्त जर आपल्या समोर मांडला तर आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावासा वाटतो की केज तालुक्यातलं शेतकऱ्याचं एक पोरगं देशाच्या सार्वभौम सभागृहात 23 मेला गेल्याशिवाय राहणार नाही. हा खरं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला बजरंग बाप्पा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागे स्वर्गीय विमानतळांनी ताकद लावली. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत करत पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद, आता बीड लोकसभेची उमेदवारी आणि 23 मे नंतर बीड लोकसभेचे खासदार म्हणून त्यामुळे स्वाभाविक आहे की मागच्या 6 मेळाव्या जेवढे मोठे झाले त्याच्यापेक्षा जास्त मेळावा ज्याचं रूपांतर सभेत झालंय हे केजला पाहिलं नाही. निवडणूक लोकसभेची आजपर्यंत बाप्पा गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत राजकारण खेळत आले. त्यामुळे स्वाभाविक आहे पण या निवडणुकीमध्ये
मतदान करत असताना आणि मतदान मिळवत असताना गावातले प्रमुख म्हणून आपल्यावरती फार मोठे जबाबदारी आणि आव्हान. 2014 या देशात परिवर्तन झालं. ते परिवर्तन का झालं? भारतीय जनता पार्टीचा एक प्रधानमंत्री पदाचा उमेदवार देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवलं आणि त्या स्वप्नामध्ये देशातली सबंध जनता रंगून गेली होती. पहिलं स्वप्न दाखवलं शेरीचं, दुसरं स्वप्न दाखवलं 15 लाखाचं, तिसरं स्वप्न दाखवलं वर्षाला 2 कोटी नोकऱ्याचं, चौथं स्वप्न दाखवलं शेतकऱ्याच्या जातीला कर्जमाफीचं, 5वं स्वप्न दाखवलं सामान्य माणसाला महागाई थांबवण्याचं, 6वं स्वप्न दाखवलं शेतकऱ्याच्या जातीला उत्पादन खर्चावर 50% जास्त हमी भाव काढण्याचं. स्वप्न एवढे दाखवले. त्या स्वप्नावरती या देशातल्या जनतेनं काही दशकानंतर एका पक्षाला अधोरी बहुमत दिलं. 2/3 बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा या देशाच्या जनतेला दिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून डिसेंबर महिन्यापासून आपण पाहतोय देशात बदल होत आहे. डिसेंबर महिन्यात लोकसभेची एक सेमीफायनल झाली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. 5ही राज्यात त्या 5 राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला नाकारलं, काँग्रेसला विजयी केलं. मी 11 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर 2 दिवसांनी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून दिवसभर घरी होतो आणि टीव्हीच्या समोर होतो. या निवडणुकीच्या अगोदर केंद्र सरकारची एक जाहिरात मी पाहतो. टीव्हीवर नेहमी यायची. मला पूर्ण जाहिरात आठवत नाही, पण शेवटचं वाक्य आठवतं, देश बदल रहा है. निकालानंतर दिवसभर थांबून टीव्हीवर पाहत होतो. 11 डिसेंबरच्या या 5 राज्याच्या निकालानंतर मी केंद्र सरकारची ही देश बदल राहायची जाहिरातच पाहिली. आता सुद्धा बघा टीव्हीवर देश बदल राहायची केंद्र सरकारची जाहिरात. या 5 राज्यातच बदल झाला असं नाही. उत्तर प्रदेशमधल्या 2 लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रातल्या गोंदिया भंडारामध्ये या सगळ्या ठिकाणी परिवर्तन झालं. आणि आज आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक केंद्रातल्या मोदी सरकारमुळं आणि राज्यातल्या देवेंद्रच्या सरकारमुळं महाराष्ट्रातली जनता एवढी वैतागली आहे की असा राग आणि संताप मी महाराष्ट्रात मागच्या 4 वर्षात 8 वेळेस महाराष्ट्र पालथा घातला. एवढा राग आणि संताप मी कधीच पाहिला नाही. दोष लोकांना द्यावा, काही कारण नाही.
लिटर टाकायचं असतं ते म्हणे 50 रुपये. एक 4 वर्ष किती रुपयाने टाकतोय ते म्हणे 80 रुपये. हळूच त्याच्या काळात म्हणायचं अरे मोदी भक्ता तुझ्या मोदीने दिवसाला 30 रुपयांनी नीटनेटकी केलेली आहे. एका वर्षाचे 365 दिवस 5 वर्षाचे हिशोब करा. त्याला 300 ने गुणा आणि त्याला सांगा रात्री हिशोब कर आणि बघ तुझी किती नीटनेटकी व्यवस्थित मोदीने लावली. ते सुद्धा रात्री गेल्यावर हिशोब बघितल्यावर चुरून का होईना पण आपल्याला मतदान केल्याशिवाय